सांगली येथे आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी काढलेल्या या मोर्चाची बातमी खरोखरच त्यांच्या संघर्षाची दाहकता दर्शवते। रणरणत्या उन्हातही आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणे हे त्यांच्या संयमाचा अंत झाल्याचेच लक्षण आहे। या बातमीतील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। आयोजक लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन। ठिकाण सांगली जिल्हा परिषद। प्रमुख मागण्या मात्रा ॲपमधील तांत्रिक अडचणी त्वरित दूर करणे, अनेक दिवसांपासून थकीत असलेले मानधन वेळेवर मिळणे, शासकीय योजनांच्या कामाचा वाढता ताण कमी करणे। इशारा मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा। आशा स्वयंसेविकांच्या समस्यांचे विश्लेषण। आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या महिलांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतोय त्याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे। समस्या परिणाम डिजिटल अडथळे। ॲपमधील तांत्रिक त्रुटींमुळे कामाची नोंदणी करण्यात वेळ जातो आणि पर्यायाने मोबदला मिळण्यास उशीर होतो। आर्थिक ताण तुटपुंजे मानधन आणि तेही वेळेवर न मिळाल्यामुळे या महिलांच्या घरगुती अर्थकारणावर मोठा परिणाम होतो। तर आम्हाला जे मात्रा ॲप दिले आशांसाठी ते मात्रा ॲप दिवसा चालत नाही, ते रात्री आणि शक्यतो करून ते 12 ते 4 या वेळेतच चालते, पण ते आम्हाला नको आहे ते दिवसा चालावं। दिवसभर आशा म्हणजे दिवसभर पण फिरतात आणि रात्रीचं म्हणजे डे आणि नाईट असं दोन्ही आशांना ड्युट्या करायची वेळ आता आले, ते आम्हाला नको आहे। फक्त आम्ही मात्राच्या विरोधात नाही, पण मात्रा दिवसा चालव ही आमची विनंती आहे। आणि तसंच आशांसाठी प्रसूती रजा मंजूर व्हावी ही एक विनंती आहे। आणि आशा अजून एक आहे आमची विनंती की ANC टार्गेट जे दिलंय आम्ही म्हणजे त्यांच्या आईच्या तारखा विचारून घेतोय, पण ते टार्गेट आम्हाला नको आहे। जे खरी परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणेच आम्ही ANC देतोय, पण वरून आम्हाला प्रेशर येत आहे आता ANC महिन्याला एवढ्या पाहिजेच। आशांचा भव्य आशा गटप्रवर्तकांचा भव्य मोर्चा आलेला आहे। या ठिकाणच्या मागण्या आहेत की मात्र ॲप दिवसा चालत नाही पण रात्रीचं चालतंय। दिवसभर आशांनी कामं करायची आणि रात्रीचं पण राबत बसायचं, ॲप माहिती भरत बसावी लागत आहे। आणि शिवाय जे केंद्र शासनाचे थकीत मानधन आहे डिसेंबर पासूनचे ते अद्यापही आशा गटप्रवर्तकांना मिळालेले नाही। शिवाय अजून एक मागणी अशी आहे की 1 तारखेपासून दर महिन्याच्या 1 तारखेला थकीत मानधन मिळावे अशी सगळ्यांची मागणी आहे। शिवाय भविष्य निर्वाह निधी हा आशांना मिळत नाही, आशा गटप्रवर्तकांना मिळत नाही, तोही मिळावा एवढंच बोलतो।